18 मार्च 2017ला मध्य प्रदेशमधल्या एका गावात राहणारा हेमंत नावाचा मुलगा आपल्या वडिलांकडून 40,000 रुपये घेऊन एक सेकंड हँड गाडी घेण्यासाठी घरातून बाहेर पडतो. हेमंत या गाडीची किंमत आधीच ठरवून आला होता. हेमंत आपल्या घरून जाऊन खूप वेळ झाला होता. आई वडील घरी वाट बघत होते. पण खूप उशीर होऊन पण हेमंत घरी येत नाही. हेमंतचे वडील अंतर सिंग हेमंतच्या फोनवर कॉल करतात, पण पुन्हा कॉल करून त्याचा फोन बंद येत होता. त्या कारणामुळे त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटते. हेमंतचे वडील पोलीस स्टेशनला जाऊन सगळं काही सांगतात, पण पोलिसांना वाटतं हेमंत 40,000 रुपये घेऊन गेला, त्यामुळे तो आपल्या मित्रांसोबत गेला असेल पार्टीला, नाहीतर बाईक घेतल्यानंतर कुठेतरी फिरायला गेला असेल. पण दुसऱ्या दिवशी हेमंतच्या फोनवरून अंतर सिंग यांना फोन येतो. जर तुम्हाला तुमचा मुलगा पाहिजे असेल तर 25 लाख रुपये तयार ठेवा. धमकी देणारा व्यक्ती हेमंतच्या वडिलांना सांगतो, हा फोन बद्दल कोणालाही सांगू नका. तर जर तुम्ही सांगितलं तर खूप अवघड होऊन जाईल. त्यानंतर हे म्हणजे वडील बोलतात, मी 25 लाख लवकरात लवकर जमा करतो. धमकी देणारा व्यक्ती फोन कट करतो. हेमंतचे वडील पोलीस स्टेशनला धाव घेतात. पोलीस कंप्लेंट करतात. त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले होते. अचानक पोलिसांना एका पुलाखाली एक मुलाची डेड बॉडी मिळतो. पोलिसांना कंप्लेंट केल्यामुळे असं वाटत असतं की हे डेड बॉडी हेमंतची आहे. पोलिसांना डेड बॉडी बघितल्यानंतर समजतं ही हेमंतची नाही तर ऋतिक नामदेव याची डेड बॉडी आहे आणि हा हेमंतचा मित्र होता. या घटनेमुळे सुरुवात होते 5 अल्पवयीन मुलापासून. तर हेमंत, ऋतिक, लोकेश संस्कार आणि हनी दुबे हे 5 मुलं एकमेकांचे मित्र होते. या सगळ्यांची एकदम घट्ट मैत्री होती. या सगळ्यांमध्ये हेमंतच्या घरचे श्रीमंत होते आणि त्याच उद्देशाने हेमंतच्या वडिलांना 25 लाख रुपये मागितले होते. खरी घटना जर हेमंतचे वडील पोलीस स्टेशनला जातात आणि तिथून सुरू होते. सर्वात आधी तर पोलीस हेमंतच्या वडिलांना ज्या नंबरवरून धमकीचा कॉल आला त्या कॉलवरून ट्रेस काढतात. तो ट्रेस पूर्ण एका सुनसान जंगलामध्ये ते नंबरचं लोकेशन दिसतं. तिथून 50 किलोमीटर लांब इंदोरमध्ये त्यांचं लोकेशन दाखवतात. पोलीससुद्धा 2 दिवस चौकशी करतात, पण पोलिसांना कुठलाही पुरावा मिळत नाही. त्यानंतर कुणीच हेमंतच्या वडिलांना चौकशी करतात. ते वडील सांगतात की हेमंतसारखा पूनम दुबे यांच्या घरी जायचा, कारण त्याचा मित्र हनी दुबे हा होता. त्याचबरोबर हेमंतचे वडील सांगतात की पूनम दुबे यांच्या घरी कायम गुंड प्रवृत्तीचे लोक येतात. हेमंतच्या वडिलांच्या सांगण्यावरून पोलीस पूनम दुबे, संस्कार, हनी दुबे चौकशीसाठी त्यांना ताब्यामध्ये घेतात. पोलीस पूनम दुबे यांना चौकशीला बोलावतात. आधी तर त्या काही सांगत नाही. पोलीस जेव्हा सक्तीनं विचारतात तेव्हा हनी दुबे सांगतो, आम्ही सर्व 5 जण मित्र होतो. त्याचबरोबर हेमंत मी घरी नसल्यानंतर माझ्या आईकडे यायचा. त्याचबरोबर पूजा दुबे आणि हेमंत हे शारीरिक संबंध होते. पूजा हनीची आई होती. आपल्या आईबद्दल हनीला असं समजल्यानंतर पूर्णपणे मनामध्ये त्याच्या राग होता. त्याचबरोबर त्याच्या मनात राग निर्माण झाल्यानंतर तो हेमंतला मारण्यासाठी मोका शोधत होता. त्याचबरोबर आणि त्याच्या आईला पूजाला हेमंत आपल्या घरून सोनं नाणं आणून द्यायचं. हेमंत आपल्या घरून पूनमला सगळं काही घरून सोनं नाणं सगळं काही द्यायचा, पैसे द्यायचा घरून. त्याचबरोबर हेमंत जो हनी असतो त्याला फक्त एक संधी पाहिजे होती हेमंतला मारण्यासाठी. त्याच पद्धतीनं एक दिवस जो हेमंत असतो तो मोटरसायकल घेण्यासाठी बाहेर पडतो. आम्ही 4 मित्र सोबत घेऊन एका जंगलात तिथे पार्टी करतो. मी त्यातल्या तिघांना पैशाची लालच दाखवतो.
त्यानंतर आम्ही जेव्हा बिअर पितो तेव्हा हेमंतच्या डोक्यात बिअरची बाटली घालतो आणि तो जागेवर तिथे मरतो. त्यानंतर जो हानी असतो तो हेमंतच्या खिशामधून 40,000 रुपये काढून आपल्या 2 मित्रांना पैसे देतो. तो काही कमी पैसे आपल्या मित्रांना देतो आणि तो जास्त पैसे ठेवतो. त्यानंतर हानी घरी येतो. आपल्या आईला पूजाला सगळं काही सांगतो. पूजा त्यानंतर मोठा प्लॅन बनवते. हेमंतच्या वडिलांना ब्लॅकमेल करायचं ठरवते. ऋतिकला हेमंतचा फोन घेऊन दुसऱ्या ठिकाणी पाठवते आणि तिकडून ऋतिकला हेमंतच्या वडिलांना 25 लाख रुपये मागायला सांगते. नाहीतर हेमंतला जिवंत सोडणार नाही अशी धमकी द्यायला लावते. त्यानंतर ऋतिक जेव्हा तिकडे येतो तेव्हा लोकेश आणि ऋतिक व सर्व गोष्टींचे पैसे आधीच मागतात. म्हणजेच जो ऋतिक असतो तो हेमंतच्या वडिलांना 25 लाखाची मागणी करतो. मागणी केल्यानंतर ते जेव्हा इकडे येतात तेव्हा ते पूनमला आधीच 25 लाखाच्या निम्म्या पैशाची मागणी करतात. त्याचबरोबर पूनमबद्दल सगळं काही ऋतिक आणि त्यांना माहीत झालेलं असतं. त्यामुळं जी पूनम असते आणि जो हनी असतं ते प्लॅन करतात आणि या दोघांनाही ऋतिक आणि लोकेशला मारून टाकून फेकून देतात. त्यानंतर जो संस्कार असतो ज्या मदतीनं ते पुढचा प्लॅन सुरू ठेवतात. पण पूजाला आणि हानीला हे माहिती असतं. आपल्याबद्दल माहिती असणारा आता फक्त संस्कार आहे. पण संस्कारला मारण्या अगोदर पोलीस पूजा आणि हानीला ताब्यामध्ये घेतात. पोलीस चौकशी करतात तेव्हा ते पूर्ण सत्य सांगतात. त्यानंतर जे पूनम असतात आणि हानी असतात आणि संस्कार असतात हे कबूल करतात की हेमंतला आम्ही मारलं आहे. त्याचबरोबर ऋतिकला पण आम्हीच मारलं आहे असं त्या ठिकाणी ते कबूल करतात. पोलिसांकडून संस्कार आणि हानी आणि पूजा यांच्यावर अजन्म कारावासाची कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या केसमध्ये 3 खून केल्यामुळे या तिघांना शिक्षा होते. हानी आणि संस्कार अल्पवयीन असून पण कोर्टाकडून अजन्म कारावासाची शिक्षा यांना सुनावली जाते. तर मित्रहो, तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.